जर कोणी अतिशय रागात येऊन असं म्हटलं, आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाहीतर पाय मोडून हातात दिलाच म्हणून समज. अं, आता हे वाक्य वरवर पाहता अगदी सामान्य वाटतं, पण या वाक्याच्या संरचनेकडे जर आपण बारकाईने पाहिलं ना, तर एक फार मोठी गफलत लक्षात येते. हो, कारण समोरच्या व्यक्तीने अजून पाय मोडलेला नाहीये. एक्झॅक्टली. ती कृती भविष्यात घडणार आहे, पण तरीही बोलणाऱ्याने दिलाच हा भूतकाळ का वापरला? म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची धमकी देण्यासाठी आपण चक्क भूतकाळाचा आधार का घेत आहोत? याच प्रश्नामध्ये खऱ्या अर्थाने भाषेची ताकद दडलेली आहे. कारण भूतकाळ ही मानवी अनुभवातील एकमेव अशी गोष्ट आहे जी कधीच बदलता येत नाही. जे घडून गेलंय ते अटळ आहे. बरोबर. म्हणूनच जेव्हा आपल्याला भविष्यातील एखाद्या गोष्टीची 100% खात्री द्यायची असते, तेव्हा आपण ती भविष्यातील घटना भाषेच्या माध्यमातून चक्क भूतकाळात ओढून आणतो. भविष्याची अनिश्चितता लपवण्यासाठी आणि समोरच्याला कोणताही पर्याय न ठेवण्यासाठी केलेली ही व्याकरणाची खेडी आहे बघ. क्या बात आहे. यालाच व्याकरणाच्या भाषेत आपण निसंशय भूतकाळ म्हणतो. आणि हाच आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. आज आपण मराठी व्याकरणातील काळ आणि काळाचे प्रकार या विषयावर चर्चा करणार आहोत. तसं पाहिलं तर कोणत्याही वाक्यातील क्रिया केव्हा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. आणि त्यावरून आपण काळ ठरवतो. पण काळ हे केवळ घड्याळातील वेळेचं मोजमाप नाहीये. मग ते काय आहे? ती त्या क्रियेची एक अवस्था आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे मुख्य 3 प्रकार आहेत हे तर आपल्याला माहितीच असतं. पण मूळ गंमत दडली आहे ती या मुख्य काळांच्या उपप्रकारांमध्ये. म्हणजे आपण जर या काळाच्या रचनेला एका मोठ्या इमारतीची उपमा दिली, तर या इमारतीला 3 मुख्य मजले आहेत: वर्तमान, भूत आणि भविष्य. बरोबर. आणि ह्या प्रत्येक मजल्यावर 4 वेगवेगळ्या खोल्या आहेत. म्हणजे जे लोक इंग्रजी भाषेतील काही सोप्या टर्मिनॉलॉजीशी परिचित आहेत, त्यांच्यासाठी हे समजून घेणं अधिक सोपं जाईल. कारण इंग्रजीमध्ये आपण सिंपल म्हणजे साधा, कंटिन्युअस किंवा इम्परफेक्ट म्हणजे अपूर्ण किंवा चालू काळ, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि हॅबिच्युअल म्हणजे रीती असे 4 प्रकार पाहतो. हो, आणि मराठीतही ही रचना अगदी तशीच आणि तितकीच लॉजिकल आहे. म्हणजे 100% सारखीच. 100%. आपण एकाच धातूची म्हणजेच नाच या मूळ शब्दाची उदाहरणं घेऊन या 4ही खोल्यांमध्ये डोकावून पाहूया. समजा आपण वर्तमान काळाच्या मजल्यावर आहोत. तिथे जर क्रिया साधी असेल तर आपण ती नाचते असं म्हणतो. हा साधा काळ किंवा सिंपल टेन्स झाला. ओके. आणि जर क्रिया सुरू असेल तर ती नाचत आहे म्हणजे अपूर्ण किंवा कंटिन्युअस टेन्स. अगदी बरोबर. जर क्रिया नुकतीच संपली असेल तर ती नाचली आहे हा झाला पूर्ण किंवा परफेक्ट टेन्स. आणि जर ती सततची सवय असेल तर ती नाचत असते म्हणजे रीती किंवा हॅबिच्युअल टेन्स. हे तर अतिशय सोपं वाटतंय. म्हणजे याच क्रमाने आपण भूतकाळ आणि भविष्यकाळाचे मजलेही बांधू शकतो. नक्कीच बांधू शकतो. म्हणजे भूतकाळात ती नाचली हा साधा काळ, ती नाचत होती हा अपूर्ण काळ, ती नाचली होती हा पूर्ण काळ आणि ती नाचत असे हा रीती काळ. हो, आणि भविष्यकाळात सुद्धा असंच. ती नाचेल हा साधा, ती नाचत असेल हा अपूर्ण, ती नाचली असेल हा पूर्ण आणि ती नाचत जाईल हा रीती काळ. एकाच शब्दाने वेळेच्या या 12 वेगवेगळ्या अवस्था कशा पकडल्या आहेत हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. पण एक सेकंड, इथे मला एक प्रॅक्टिकल अडचण जाणवते. कोणती अडचण? हे सर्व एका विशिष्ट क्रमाने ऐकायला खूप लॉजिकल वाटतं. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात एखादं पुस्तक वाचत असतो किंवा कुणाशी बोलत असतो, तेव्हा वाक्य अशी ओळीने येत नाहीत ना. ते तर आहेच. अचानक एखादं वाक्य समोर आलं तर आपण या इमारतीच्या नक्की कोणत्या खोलीत उभे आहोत हे झटक्यात कसं ओळखायचं? यासाठी काही शॉर्टकट किंवा सोपी पद्धत आहे का? नक्कीच आहे. आणि ती पद्धत अतिशय तर्कशुद्ध आहे. कोणतंही वाक्य समोर आलं की सगळ्यात आधी त्यातील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाकडे म्हणजे क्रियापदाकडे पाहायचं. बरं. जर त्या वाक्यात क्रियापद एकटेच असेल तर तो डोळे झाकून साधा काळ असतो म्हणजे सिंपल टेन्स असतो. हां. त्याच्या जोडीला दुसरा कोणताही सहाय्यक शब्द नसतो. अरे वाह! म्हणजे तो पुस्तक वाचतो, त्याने पुस्तक वाचले किंवा तो पुस्तक वाचेल या तिन्ही वाक्यांमध्ये वाचतो, वाचले, वाचेल हे शब्द पूर्णपणे एकटे आले आहेत. तिथे आहे, होता, असेल असे कोणतेही आधार देणारे शब्द नाहीत. बरोबर ओळखलंस. वाचतो हा साधा वर्तमान काळ, वाचले हा साधा भूतकाळ आणि वाचेल हा साधा भविष्यकाळ. एकटं क्रियापद दिसलं की तो साधा काळ हा नियम अगदी पक्का आहे. पण असं का? कारण तिथे
क्रियेच्या पूर्ण किंवा अपूर्ण असण्याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती देण्याची गरज भाषेला वाटत नाही. घटना फक्त घडते इतकंच सांगायचं असतं. हे खरोखरच खूप प्रभावी आहे. पण मग प्रश्न असा उरतो की अपूर्ण म्हणजे कंटिन्युअस, पूर्ण म्हणजे परफेक्ट आणि रीती म्हणजे हॅबिच्युअल काळ कसा ओळखायचा? तिथे तर दोन दोन शब्द एकत्र येतात ना, जसे की वाचत आहे किंवा वाचले होते. होय. आणि इथेच संयुक्त क्रियापदांचे गणित सुरू होते, ज्याला आपण कंपाऊंड वर्ब्स म्हणतो. संयुक्त क्रियापद म्हणजे जेव्हा मूळ धातू आणि त्याला मदत करणारा सहाय्यक शब्द एकत्र येऊन एकच क्रिया पूर्ण करतात. अच्छा. जर आपण चालू किंवा अपूर्ण काळाचा विचार केला तर त्याचं सूत्र अतिशय सोपं आहे. मूळ शब्दाला अ किंवा उ असा प्रत्यय जोडलेला असतो आणि पुढे आहे, होता किंवा असेल येतं. उदाहरणाने समजून घेऊया. म्हणजे जर मी बोल हा शब्द घेतला तर तो बोलत आहे हा अपूर्ण वर्तमान, तो बोलत होता हा अपूर्ण भूतकाळ आणि तो बोलत असेल हा अपूर्ण भविष्यकाळ. अगदी बरोबर. तसेच पाऊस सुरू आहे, पाऊस सुरू होता, पाऊस सुरू असेल. इथे मूळ क्रियेला जोडलेला त हा अपूर्णतेचा किंवा क्रिया चालू असल्याचा स्पष्ट संकेत देतोय. अगदी अचूक. आता पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट टेन्स पाहूया. हो. जेव्हा क्रिया पूर्ण झालेली असते तेव्हा मूळ शब्दाच्या शेवटी ओ, ए, आ किंवा ई असा उच्चार येतो आणि पुढे नेहमीप्रमाणे आहे, होता किंवा असेल. म्हणजे उदाहरणार्थ तो बोलला आहे हा पूर्ण वर्तमान काळ, तो बोलला होता हा पूर्ण भूतकाळ आणि तो बोलला असेल हा पूर्ण भविष्यकाळ. एक्झॅक्टली. बोललामधील आ हा उच्चार क्रिया पूर्ण झाल्याचा पुरावा देतो. आणि रीतिकाळ किंवा हॅबिच्युअल टेन्स जो एखाद्या सवयीबद्दल बोलतो त्याचा काय सूत्र आहे? रीतिकाळात मूळ शब्दाला अ जोडलेला असतो आणि पुढे असतो, असे किंवा जाईल. जसं तो बोलत असतो, तो बोलत असे आणि तो बोलत जाईल. हे अगदी गणिताच्या सूत्रांसारखंच आहे बघ. एक मिनिट, इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतोय आणि कदाचित अनेकांना हा प्रश्न पडू शकतो. काय प्रश्न आहे? तू म्हणतेस की दोन क्रियावाचक शब्द एकत्र आले की ते संयुक्त क्रियापद असतो आणि त्यावरून आपण अपूर्ण किंवा पूर्ण काळ ठरवतो. पण समजा मी असं म्हणालो, मी पुण्याला जाऊन आलो. हं. इथे जाऊन ही एक वेगळी क्रिया आहे आणि आलो ही पूर्णपणे दुसरी क्रिया आहे. हे संयुक्त क्रियापद नाहीये, कारण दोन्ही शब्द मिळून एक क्रिया पूर्ण करत नाहीत, तर दोन वेगवेगळ्या क्रिया दाखवत आहेत. मग अशा वाक्याचा काळ कोणता धरायचा? पहिल्या शब्दावरून की दुसऱ्या? हा अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि इथेच व्याकरणातील एक सुंदर अपवाद समोर येतो. कोणता अपवाद? जेव्हा एकाच वाक्यात दोन क्रियावाचक शब्द असतील आणि दोन्ही शब्दांतून वेगवेगळ्या क्रिया दर्शविल्या असतील, तेव्हा पहिल्या शब्दाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. म्हणजे जाऊनकडे लक्ष द्यायचं नाही. हो, फक्त आणि फक्त शेवटच्या शब्दावरून काळ ओळखावा. आणि यातील सर्वात मोठी गोम अशी आहे की अशा वाक्याचा काळ नेहमी साधा काळ असतो. अरे वा, हे तर सगळंच गणित बदलणारं आहे. म्हणजे आई मंदिरात जाऊन आली या वाक्यात जाऊन ही क्रिया घडली असली तरी आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. शेवटचा शब्द आली आहे, तो एकटाच भूतकाळ दर्शवतो, म्हणून हे संपूर्ण वाक्य साधा भूतकाळ झालं. अगदी तसंच. बाळ पुस्तक फाडून फेकते. यात फाडून आणि फेकते अशा दोन क्रिया आहेत, पण शेवटचा शब्द फेकते आहे म्हणून तो साधा वर्तमान काळ. आणि मी उद्या पुण्याला जाऊन येईल, यात येईलमुळे तो साधा भविष्यकाळ ठरतो. हा नियम खूप गोंधळ वाचवतो खरं तर. हो ना. आता आपण एका वेगळ्या पैलूकडे वळूया का? नक्कीच. वर्तमान काळाबद्दल बोलताना मला नेहमी असं वाटायचं की वर्तमान काळ म्हणजे फक्त आत्ता या क्षणी घडणारी गोष्ट. पण संदर्भ साहित्य पाहिल्यावर लक्षात आलं की हा वर्तमान काळ एखाद्या बहुरूपी अभिनेत्यासारखा आहे. तो नेहमीच फक्त घड्याळाची वेळ सांगत नाही, त्याचे अनेक वेगवेगळे चेहरे आहेत. हो, वर्तमान काळ हा भाषेतील सर्वात लवचिक काळ आहे. शास्त्रीय नियम, नित्य घटना, सुविचार आणि म्हणी या नेहमी साध्या वर्तमान काळातच असतात. तिथे घड्याळाचा किंवा कॅलेंडरचा काहीही संबंध नसतो, कारण ह्या गोष्टी त्रिकाल सत्य असतात. पण निसर्गाचे नियम वर्तमान काळातच का असतात? जर मी म्हटलं, काल सूर्य पूर्वेला उगवला होता, तर ते व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे का? व्याकरणाच्या दृष्टीने ते चुकीचे नाही, पण ते संवादाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासतं बघ. जेव्हा आपण म्हणतो पाण्याचा उत्कलनांक 100°C आहे किंवा शेळी गवत खाते, तेव्हा आपण एखाद्या विशिष्ट दिवशी घडलेल्या घटनेबद्दल बोलत नसतो. म्हणजे आपण एका शाश्वत सत्याबद्दल बोलत असतो.
एक्झॅक्टली. ज्या गोष्टीला भूतकाळ किंवा भविष्यकाळाचे बंधन नसते ती गोष्ट आपोआप वर्तमानात येते. म्हणूनच काखेत कळसा गावाला वळसा सारख्या म्हणी किंवा मी सकाळी लवकर उठतो सारख्या सवयी कायम साध्या वर्तमान काळात सांगितल्या जातात. हे खूपच लॉजिकल आहे. पण याहीपेक्षा एक अधिक नाट्यमय वापर मला संदर्भांमध्ये सापडला, तो म्हणजे ऐतिहासिक वर्तमानकाळ किंवा हिस्टॉरिकल प्रेझेंट. आहाहाहा, हा तर माझा आवडता प्रकार आहे. भूतकाळातील घटना जेव्हा आपण वर्तमान काळात सांगतो ना, जसं की इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचतो, महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात. घटना शेकडो वर्षांपूर्वी घडलेली असते, तरीही उपसतात आणि हल्ला करतात हे वर्तमानकाळी शब्द का वापरले जातात? कारण आपल्याला ती घटना केवळ माहिती म्हणून द्यायची नसते, तर ती ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या डोळ्यांसमोर थेट लाईव्ह उभी करायची असते. म्हणजे एकदम डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. हो, जेव्हा आपण गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात असं वाचतो, तेव्हा वर्तमान काळ त्या ऐतिहासिक घटनेला थेट आजच्या क्षणात खेचून आणतो. त्यामुळे त्या घटनेची तीव्रता आणि भावनिक जोड कैक पटीने वाढते. हा भाषेचा मानसिक प्रभाव आहे. याच मानसिक प्रभावाचा आणखी एक प्रकार म्हणजे सन्निहित काळ, म्हणजे इमिनंट टेन्स. आपण अनेकदा भविष्यात घडणारी किंवा भूतकाळात नुकतीच घडलेली घटना साध्या वर्तमान काळातून सांगतो. सन्निहित भविष्यकाळात आपण लगेच घडणारी क्रिया वर्तमान काळात सांगतो. हो, विशेषतः जेव्हा एखादी आज्ञा असते आणि त्याला दिला जाणारा प्रतिसाद असतो. उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. जसं आपण मोठ्याने सांगा, मी लिहून घेतो. इथे लिहिण्याची क्रिया भविष्यात होणार आहे, पण ती इतक्या त्वरित होणार आहे की आपण वर्तमान काळ वापरतो. इथे मला एक गोष्ट जाणवते की मी लिहून घेईन असं भविष्यकाळात म्हणण्याऐवजी मी लिहून घेतो असं वर्तमान काळात म्हणण्यात एक प्रकारचा आदर आणि तत्परता आहे. अगदी बरोबर. जणू काही आपण समोरच्या व्यक्तीला सांगतोय की तुमची आज्ञा माझ्यासाठी इतकी महत्वाची आहे की मी भविष्याची वाट न पाहता ती आत्ताच अंमलात आणत आहे. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. या वाक्यातही तोच आदराचा भाव आहे. अगदी अचूक निरीक्षण आहे हे. आणि हेच सन्निहित भूतकाळाच्या बाबतीतही घडतं. लगतचा भूतकाळ सांगताना आपण वर्तमान काळाचा वापर करतो. ते कसं काय? जेव्हा दोन घटनांचा एकमेकांशी संबंध असतो, तेव्हा पहिली घटना भूतकाळात घडलेली असते, पण ती वर्तमान काळात सांगितली जाते. जसं गुरुजी येतात, तोच मुले गायब. अरेच्चा, इथे गुरुजी खरं तर आधीच आलेले असतात, पण आपण येतात म्हणतो. बरोबर. किंवा ती उठते, तोच तुम्ही पसार. इथे एका घटनेचा वेग आणि दुसऱ्या घटनेची अनपेक्षितता दाखवण्यासाठी वर्तमान काळाचा अत्यंत कुशलतेने वापर केला आहे. वर्तमान काळाचे हे विविध रंग आणि मानसशास्त्रीय उपयोग पाहिल्यानंतर आपण भूतकाळ आणि भविष्यकाळातील काही अधिक सूक्ष्म छटांकडे वळूया का? नक्कीच. भूतकाळ म्हणजे महाराज शौर्याने लढले किंवा तिने गृहपाठ केला, तो शाळेत गेला, अशा साध्या भूतकाळातील घटना हे आपल्याला माहिती आहे. आणि आपण अगदी सुरुवातीला जो निस्संशय भूतकाळाचा उल्लेख केला होता, म्हणजे गृहपाठ पूर्ण कर नाहीतर शिक्षा झालीच म्हणून समज, तो भागही आपण पाहिला. पण भूतकाळाचे अजूनही काही मनोरंजक उपयोग आहेत ना? हो, भरपूर आहेत. जसं जर तर च्या वाक्यांमध्ये संकेतार्थ दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरला जातो. जर तो आला तर ठीक, किंवा तू सांगितलेस तर बरे. म्हणजे इथे घटना घडलेली नाहीये, पण ती जर घडली तर काय होईल हे सांगण्यासाठी भूतकाळाचा आधार घेतला जातो. एक्झॅक्टली. आणि एखादी चालू क्रिया संपण्याच्या अगदी बेतात असतानाही आपण साधा भूतकाळ वापरतो. ती पहा बस आली किंवा ते पहा गुरुजी गेले. बस अजून पूर्णपणे थांबलेली नसते, पण क्रिया पूर्ण होत आल्याची खात्री असल्याने आपण चक्क भूतकाळ वापरतो. भूतकाळाच्या इतर उपप्रकारांबद्दल बोलायचं झालं तर अपूर्ण भूतकाळात आई स्वयंपाक करत होती, पूर्ण भूतकाळात त्याने निबंध लिहिला होता. पण रीती भूतकाळाचे एक विशिष्ट रूप असतं, ज्याच्या शेवटी ई प्रत्यय येतो. तो प्रकार मला थोडा नॉस्टॅल्जिक वाटतो. तो नॉस्टॉल्जिक वाटतो कारण तो जुन्या सवयींची आठवण करून देतो. रीती भूतकाळ म्हणजे भूतकाळात वारंवार घडणाऱ्या सवयी. या क्रियापदांच्या शेवटी ई प्रत्यय येतो. जसं की मी नदीकाठी खेळत असे, तो खोटे बोलत असे, मला भूतांची भीती वाटायची, किंवा लहानपणी मी शेतात जाई. हो, इथे जाई हा शब्द केवळ क्रिया सांगत नाही, तर तो एका हरवलेल्या काळाची आणि त्यावेळच्या मानसिक स्थितीची आठवण करून देतो. हे किती सुंदर आहे. आता आपण इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर म्हणजेच भविष्यकाळात जाऊया. साधा भविष्यकाळ आपल्याला माहिती आहे, पुढच्या आठवड्यात मी मुंबईलाच जाईन.
पण भविष्यकाळातही केवळ घडणाऱ्या गोष्टी नसतात, तर त्यात अंदाज आणि शक्यतांचे अनेक स्तर लपलेले असतात. हो ना. भविष्यकाळ हा माटच अनिश्चिततेवर उभा असतो, कारण जे घडलं नाहीये त्यावर कुणाचंही नियंत्रण नसतं. त्यामुळे भविष्यकाळात शक्यता, अंदाज आणि संभव यांचा खूप मोठा वाटा असतो. म्हणजे संकेतदर्शक वाक्यात आपण म्हणतो, जर तू येशील तर मी मदत करीन. बरोबर. आणि अंदाज व्यक्त करण्यासाठी आपण म्हणतो, आई घरात असेल, बाबा झोपले असतील. अशक्यता दर्शवण्यासाठी आपण प्रश्न विचारतो, सर्वच नापास कसे असतील, सगळेच कसे बुडतील? आणि संभव किंवा शक्यता सांगताना आपण म्हणतो, आज पाऊस पडेल. इथे मला संदर्भांमधील एका अतिशय रंजक टीपबद्दल बोलायचं आहे, ज्यामध्ये इंग्रजी व्याकरणाच्या फ्युचर विथ प्रेझेंट ऑर पास्ट रेफरन्स रचनेशी तुलना केली होती. तिथे असं म्हटलंय की चालू भविष्यकाळाचा उपयोग चक्क वर्तमान काळातील अंदाजासाठी होतो. हे व्याकरणातील सर्वात मोठं पॅराडॉक्स आहे असं मला वाटतं. हो, म्हणजे समजा मी म्हटलं, आई स्वयंपाक करत असेल. इथे असेल हा भविष्यकाळी शब्द आहे. पण मी भविष्याबद्दल बोलतच नाहीये. मी आत्ता या क्षणी वर्तमान काळात आई काय करत आहे याचा अंदाज बांधतोय. भविष्यकाळाचा वापर वर्तमानासाठी हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे कारण जेव्हा आपल्याकडे वर्तमानातील एखाद्या गोष्टीबद्दल निश्चित माहिती नसते, तेव्हा आपलं मन ती माहिती शक्यतांच्या कक्षेत ढकलतं आणि शक्यता दर्शवण्यासाठी भाषेमध्ये भविष्यकाळाची रचना वापरली जाते. अरे वा! तसंच पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग भूतकाळाचा निर्देश करण्यासाठी होतो. जेव्हा आपण म्हणतो आईने स्वयंपाक केला असेल, तेव्हा स्वयंपाक करण्याची क्रिया भूतकाळात घडून गेली आहे, पण आपण तिथे उपस्थित नसल्यामुळे आपल्याला खात्री नाही. म्हणून आपण भविष्यातील असेल या शब्दाचा आधार घेऊन भूतकाळातील घटनेचा अंदाज बांधतो. ही मानवी मनाची आणि तर्काची अत्यंत प्रगल्भ गुंतागुंत आहे, जी भाषेतून इतक्या सहजपणे उमटते. आणि हे सगळं आपल्याला रोजच्या बोलण्यात अजिबात कठीण वाटत नाही. हीच तर भाषेची जादू आहे. हे तर खरोखरच चक्रावून टाकणारा, पण तितकंच तार्किक आहे. आणि शेवटी रीती भविष्यकाळ, जो भविष्यात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे सांगतो. जसे तो नाचत जाईल, मी वाचत जाईल. अगदी बरोबर. या सर्व विश्लेषणावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की काळ हा केवळ शब्दांचा किंवा नियमांचा सांगाडा नाही. आपण काय विचार करत आहोत, आपला दृष्टिकोन काय आहे, आपल्याला एखाद्या गोष्टीची खात्री आहे की शंका आहे, या सर्वांचा तो आरसा आहे. आणि म्हणूनच हे समजून घेणं महत्वाचं आहे. इंग्रजी भाषेतील सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट या रचना केवळ परदेशी भाषेचे नियम नाहीत, तर ती मानवी विचारांची जागतिक पद्धत आहे. मराठीतही आपण तीच लॉजिकल पद्धत वापरतो. होय. व्याकरणाचे नियम आपल्याला आपल्या भावना आणि आपला उद्देश अचूकपणे समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक भक्कम पाया देतात. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण खरोखरच खूप मोठा पल्ला गाठला आहे. आपण साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती